नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याचा सीझन आहे, सगळीकडे हरभरा पेरलेला आहे आणि काही लोकांचा लवकर पेरलेला आहे, काही लोकांचा उशिरा पेरलेला आहे. त्याच्यामुळे कोणाच्या याला हरभऱ्याला फुलं आलेली आहेत आणि कोणाच्या हरभऱ्याला फुलं यायची आहेत. तर भरपूर फुलं येण्यासाठी काय केलं पाहिजे आपण हे बघूया आणि त्याच्यानंतर जर ज्यांच्या याला फुलं आलेले आहे, घाटे धरण्याच्या अवस्थेत आहे, त्याच्यासाठी पण आपण काय केलं पाहिजे बघूया थोडं थोडं थोडक्यात. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी तर जसं फुल येण्याची अवस्था हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना कळते, की जसे एकट-दुकट बारीक कळ्या वगैरे दिसतात, तर आपल्याला लक्षात येऊन जातं, की आता हरभरा आपला हा फुलावर येणार आहे. तर त्यासाठी जर आपण रासायनिक खत जर वापरत असाल आपल्या शेतीत, तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी, की 10 किलो एकरी 8 ते 10 किलो युरिया वापरायचा आहे. युरिया फेकून द्यायचा आहे आणि पाणी द्यायचं आहे. आणि युरियासाठी द्यायचं आपल्याला, की फुल धारणा होण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता भरपूर असते. तर आपल्याला आणि हरभऱ्याचं सेल्फ नायट्रोजन तयार होते. त्याच्यामुळं अति नायट्रोजन देण्यात काही आवश्यकता नाही आहे. म्हणून फक्त एकरी 8 ते 10 किलो युरिया द्यायचा आहे आपल्याला. 8 ते 10 किलो युरिया फेकून द्या आणि त्याच्यानंतर पाणी द्या. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे, की फुल सुटण्याच्या आधी आपल्याला हे करायचं आहे किंवा एकट-दुकट आपलं जर फुल सुटलेलं आहे किंवा 1% 2% आपले जसे फुलं सुटलेले आहेत, तेव्हा आपल्याला 10 किलो युरिया फेकून द्यायचा आहे आणि पाणी द्यायचं आहे. फुल आल्यावर पाणी देऊ नये. कारण त्याचा दुष्परिणाम होतो. फुल आल्यावर जसं फुलं येतात त्याच्यानंतर बरेचसे शेतकरी आपण काय करतो, की एक चूक करतो ही, की भरपूर आपण त्याला पाणी देतो फुलं आल्यावर. तर फुलं आल्यावर त्याला काय होतं, एक तर थंडीचे दिवस असतात. दव पडतं. दवामुळे पण काही प्रमाणात फंगस तयार होते. त्याच्यानंतर आपण वरून पाणी देतो आणि कवळी ऊन असते. त्याच्यामुळे जशा प्रमाणात पाहिजे पाणी सुकत नाही आणि ती भरपूरसं अशी बुरशी तयार होते आणि फुल गळतं पुष्कळ. फुल गळलं, की आपल्याला घाटे कमी येतील. घाटे कमी येतील तर उत्पन्न कमी येईल. हे सगळ्या आपल्या शेतकरी मित्रांना माहिती आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, जेव्हा फुल येण्याच्या आधी आपल्याला एकरी 10 किलो युरिया द्यायचा आणि पाणी त्याला देऊन द्या. तुमच्या जमिनीच्या हिशोबाने जसं तुमची जमीन कोण्या पद्धतीची आहे, त्या हिशोबाने तुम्ही त्याला पाणी द्या. जशी कोणाची भगराळी जमीन असते, पाणी लवकर पिऊन घेतं, त्याला थोडं जास्त पाणी द्यायचं. त्याला पाणी धरून ठेवतं जमिनीला, कमी पाणी द्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करायचं हे तुमच्या जमिनीवर निर्भर करते, की तुमची जमीन कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी द्या. त्याच्यानंतर आपल्याला पाणी दिल्यावर एक फवारणी घ्यायची आहे. आता फवारणी कुठली घ्यायची? जसं बाजारपेठेत औषधं येतात, त्याच्यातले सुद्धा तुम्ही फवारणी घेऊ शकता. जसं टाटा बहार येतं, फंटॅक प्लस येतं, अशा प्रकारे जर तुम्ही औषधं घेतले, तर याची एक फवारणी द्यायची आहे. सोबत एखादं कीटकनाशक, जसं साधारण कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता, इमॅमॅक्टिन वगैरे किंवा प्रोपेस सुपर वगैरे जसं येतं, अशा प्रकारचं तुम्ही स्वस्त औषध घेऊ शकता. त्याच्यासोबत एक आवश्यक म्हणजे एक बुरशीनाशक आपल्याला घेणं अति आवश्यक असते यावेळेला. एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, जसं 22 आहे, M45 आहे. त्याच्यानंतर बरेचसे असे उपलब्ध असतात मार्केटमध्ये. तुमच्या इकडे कोणते अवेलेबल आहे, कोणते उपलब्ध आहे चांगल्या प्रकारचे, ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं म्हणजे याला एक स्टिकर अति आवश्यक आहे वापरणे. याचं स्टिकर आपल्याला घ्यायचं आहे. पण स्टिकर कुठलं घ्यायचं आहे? स्टिकर हे घ्यायचं आहे सिलिकॉन बेस. म्हणजे सिलिकॉन बेस घेतलं म्हणजे आपल्याला हरभरा पिकाला सिलिकॉन पण मिळेल, म्हणजे वेगळं सिलिकॉन घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि सिलिकॉन सिलिकॉन मिळेल ते झाडांना पुष्कळ फायदा देईल आपल्या हरभऱ्याच्या. त्याच्यानंतर स्टिकर हे स्प्रेडरचं काम करेल, औषधही कमी लागेल आणि झाडाला औषध तुमचं चिपकून ठेवण्याचं काम करतं. आणि त्याच्यानंतर जर कोणाला जर घाटे लागलेले असतील, कोणाच्या हरभऱ्याला जर घाटे लागले तर घाट्याच्या अवस्थेत सुद्धा एक पाणी देणे आवश्यक असते. घाट्याच्या अवस्थेत एक पाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर अळीनाशक, घाटे अळी येते त्यात पण तुम्ही इमॅमॅक्टिन किंवा प्रोपेक्स सुपर किंवा कोरॅझन, फेम अशी औषधं तुम्ही वापरू शकता. आणि घाटे भरण्यासाठी 13-0-45 चा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर 13-0-45 हे 100 ग्राम प्रति पंप आपल्याला घ्यायचं आहे. आणि समजा फुलं यायसाठी जर तुम्हाला हे बाकीचे औषधं वापरायचे नसेल, फुलं भरपूर येण्यासाठी, तर तुम्ही एक साधं जसं अॅमिनो ॲसिड असतं, प्लेन अॅमिनो ॲसिड सुद्धा तुम्ही वापरू शकता. ते 30 मिली प्रति पंप म्हणजे 15 लिटर पाण्यात 30 मिली घ्यायचं आहे. आणि सोबत आपल्याला झिंक सल्फेट घ्यायचं आहे. तर झिंक तुम्ही लिक्विड फॉर्मेशनचं पण घेऊ शकता किंवा तुम्ही पावडर फॉर्मेशनमध्ये जे झिंक येतं, तर ते तुम्ही झिंक सल्फेट घेतलं तर चांगला तुम्हाला फायदा मिळेल. कारण झिंक सल्फेट जर तुम्ही घेतलं तर झिंकची पण पूर्ती पूर्ण होईल
आणि सल्फरची पण. आता सल्फर कशाला पाहिजे, तर थंडीच्या दिवसात कसं चण्याला थंडी पाहिजे असते, हरभऱ्याला थंडी पाहिजे असते, पण अति थंडी सुद्धा घातक असते. म्हणून टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे, म्हणून एक सल्फर हे अति आवश्यक आहे. तुमचं झाड पिवळं पडू देत नाही, झिंक सल्फेट. त्याच्यानंतर सल्फर पण पिवळं पडू देत नाही, बुरशी पण काही प्रमाणात काढण्याचं काम करतं, आणि काही प्रमाणात सल्फर हे कीटकनाशकाचं पण काम करतं, थोड्या बहुत प्रमाणात. म्हणून हे अति आवश्यक आहे वापरणे. हे तुम्ही वापरून बघा, आणि हे अनुभव तुम्हाला कसे वाटले तर कॉमेंटद्वारे कळवा. अनुभव आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याकडेही जर असे काही अनुभव असतील तर कॉमेंटद्वारे आम्हाला कळवा. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.